अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कहाणी नागपंचमीची। शेतकऱ्याची। आटपाट नगर होतं। तिथं एक शेतकरी होता। त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस। शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली। काही वेळानं नागिन तिथं आली, आपलं वारूळ पाहू लागली। तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली। नांगर रक्तानं भिजलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानंच माझी पिल्लं मेली। तो डाव मनात ठेवला। शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं। फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्यांना दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढे तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तो त्या घरी त्या बाईनं पाटावर नाग नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत। त्यांची पूजा केली आहे। दुधाचा नैवेद्य दाखविला आहे। नागाला लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदाने पूजा करून त्यांची प्रार्थना करते आहे। तो नागिन तिथं पोहोचली। पूजा पाहून संतुष्ट झाली। दूध पिऊन समाधान पावली। चंदनात आनंदानं लोळली। इकडं हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिन उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्याबरोबर तिने डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिन म्हणाली, बाई भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे। तिने आपली सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे काही चांगलं नाही। असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली। तिनं ती ऐकली। तिला वाईट वाटलं। मग तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिनं तिला अमृत दिलं। ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। तो सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं, ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितले। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण। कहाणी दुसरी, कहाणी नागपंचमीची। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना जिकडं तिकडं गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा गरीब होती। मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व तो त्या मुलीस नेण्याकरता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता व आत्ताच कोठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं। तिनं हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। पुढं त्या वेशधारी मामानं तिला आपल्या फणीवर बनवून आपल्या बिळात घेऊन गेला। आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका। एके दिवशी नागाची बायको बाळंत होऊ लागली।
तेव्हा हिला आपल्या हातात दिवा धरावयास सांगितला. पुढे ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटी जळाली. नागिन रागावली व सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, सासरी पोचवू. पुढे ते पूर्ववत आनंदाने वागू लागले. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली व आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईबापाची चौकशी केली की आमची शेपट कशानं तुटली. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. अखेर ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. नागाच्या जवळ लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. उकडीचा नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील ते खुशाल असोत असं म्हणून तिने नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून त्यांनी मनातील सर्व राग घालविला. त्यांच्या मनात तिच्याविषयी दया आली. पुढे त्यांनी त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध व पाणी ठेवतात त्यात त्यांनी पहाटेच नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं तो हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.